नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात आयोजित होत असलेले शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी फार मोठी संधी आहे। शहादा परिसरात शेती चांगली असून शेतकरी कष्टाळू मेहनती आहेत, पण आधुनिक तंत्राने व्यावसायिक पद्धतीने शेती करणे ही काळाची गरज आहे। ॲग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना योग्य दिशा व नेमकी माहिती मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होते, असे प्रतिपादन तळोदा शहादाचे आमदार राजेश पाडवी यांनी केले। राजेश पाडवी, शहादा तळोदा मतदारसंघ। आज शहाद्यामध्ये ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन या ठिकाणी भेट दिली। या ठिकाणी जे प्रदर्शन आहे शैलेंद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी द्वितीय वर्ष आहे आणि मी संपूर्ण स्टॉल जेवढे आहे ती पाहणी केली। त्या ठिकाणी दिसून आलं की आमचा जो परिसर आहे खास करून ट्रायबल एरिया आहे, ह्या परिसरामध्ये अतिशय चांगले शेतकरी आहे, शेती ही चांगली आहे, परंतु आधुनिक पद्धतीने शेती केली गेली पाहिजे आणि कमर्शियल बेसवर केली गेली पाहिजे। या माध्यमातून अशी प्रदर्शनं आताच भरायला लागली आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होते आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या ठिकाणी प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आपल्याकडे जे फळबागा आहेत, जी पिकं आहेत, त्या संदर्भातच ही प्रदर्शनं या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे आणि अतिशय उपयुक्त असं आणि चांगलं त्या ठिकाणी ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी आणि रास्त दरामध्ये आणि काही जे काय शासनाचे काही केंद्र सरकारच्या असतील, राज्य सरकारच्या असतील, त्या काही सवलती आहेत, जे काही सबसिडीज आहेत, त्या देखील त्या काही ठिकाणी त्या ठिकाणी स्टॉलवर उपलब्ध आहेत। त्यांच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी फॉर्म भरून सबसिडी मिळेपर्यंत काही जे काही सवलती देतात तेही अतिशय चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी म्हणून। आणि मी सर्वच म्हणजे केळी असेल, पपई असेल, कांदा असेल, इतर काही भाज्या आहेत त्या देखील त्या स्टॉलवर मी पाहणी केली। अतिशय चांगलं असं ते प्रदर्शन मला दिसून आलं या ठिकाणी। तरी माझ्या शहादा तळोदा मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांना, प्रगतीशील शेतकऱ्यांना असो किंवा छोटे मोठे शेतकरी जरी असतील, त्यांना सर्वांना माझं आव्हान आहे की आपण ह्या ठिकाणी ह्या प्रदर्शनाला 23 ते 26 तारखेपर्यंत हे प्रदर्शन आहे, त्या ठिकाणी आपण सर्वांनी भेटी द्याव्या आणि आधुनिक पद्धतीने आणि ऑर्गॅनिक शेती कशी करता येईल त्याबद्दल आपल्याला नक्कीच या ठिकाणी चांगली उपयुक्त माहिती मिळेल, तरी भेट द्यावी असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो। आणि जे हे प्रदर्शन आयोजित केलं आहे श्री शैलेंद्रजी चव्हाण साहेब यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो। भविष्यामध्ये अजूनही माझ्या शहादा या शहरामध्ये अजूनही मोठं असं भव्य असं प्रदर्शन भरावं, जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये जागरूकता येईल आणि आधुनिक पद्धतीने आणि कमर्शियल पद्धतीने कशी शेती करता येईल यासाठी ते लोक तयार होतील आणि ह्या परिसरातला जो शेतकरी आहे तो एका चांगल्या शेतकरी म्हणून ह्या ठिकाणी निर्माण होईल असं मला आशा व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो। शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन उपयुक्त माहिती जाणून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले। प्रदर्शनात पहिल्याच दिवशी हजारो शेतकऱ्यांनी भेट दिली। आमदार पाडवी यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। शुक्रवार 23 फेब्रुवारीपासून प्रेस मारुती मैदान शहादा येथे सुरू झालेले हे कृषी प्रदर्शन सोमवार 26 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे। प्रदर्शन मोफत आहे। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा। मिळाली नॅनो टेक्नॉलॉजी, केंद्र सरकार ही त्याला चांगलं प्रोत्साहन देतं आहे आणि सवलतीही देतं आहे। ही एक टेक्नॉलॉजी या ठिकाणी उपलब्ध आहे आपल्याला आणि कराराची शेती आहे, कराराची शेती आपण त्याला फार्मिंग म्हणतो, कॉन्टॅक्ट फार्मिंग, तेही मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी आपल्याकडे लोक करायला लागलेले आहेत। गुजरातहून इतर राज्यातून लोक या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायला लागलेले आहेत। त्याचे देखील स्टॉल या ठिकाणी ह्या प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहे। त्या ठिकाणी आपण माहिती घेऊन शेतकऱ्यांनी ते आपण कॉन्टॅक्ट फार्मिंग देखील आपण करू शकतो, असे ह्या ठिकाणी स्टॉल आहे। तरी सर्वांनी भेट द्यावी अशी माझी सर्वांना विनंती।